तर नमस्कार पब्लिक. तर बघू शकता इथं आई वंडी बसली, वहिनी भाकरी करतात. तर तुम्हाला आज एक मुद्द्याची गोष्ट सांगायची. तर आज आईची सकाळी उठल्या उठल्याच आयडी सस्पेंड दाखवली. मनीषा ते भावराव हजारे अशी युजर नेम होता, हा लक्ष्मीचा असा एक डीपीला फोटो होता. तर ती आयडी सस्पेंड झाली. आईचं म्हणणं काय, आयडी झाली तर आई सकाळी आईच्या डोळ्यातून पाणी आलतं. तर आईचं म्हणणं आहे की जाऊ द्या, गेली तर गेली, आली तर आली तर चांगलंच आहे. आपण रिकवर जर झाली तर भारीच आहे. तर नवीन आयडी खोलायला येतं. तर आईचं म्हणणं असं आहे की जवळ आईला पप्पा आहे का सपोर्ट करते तर आईची पब्लिक पण कुठं जात नाहीत आणि पप्पा सपोर्ट करतात. तर आईचं म्हणणं आहे की तसे तेवढे फॉलोअर्स मी परत शून्यानं डबल सुरुवात करीन, असं म्हणणं आहे आईचं. तर तुम्ही सांगा, बरं आईचं काय म्हणणं आहे? काय म्हणणं आहे आई तुझं? आई तुझं काय म्हणणं आहे? हा इथं काय बोला ना, ती आयडी गेली. तर पप्पाचं काय म्हणणं विचारून घ्या. मिस्टरींचे आले मिस्त्री बी आलेत काही की प्लॉट काढायले. कुठं राहणार आहे थोडं आणि आयडी गेली, आयडी रिकवर कराय केव्हा जायचंय? जाऊत ना बुक ना आजच्या दिवस तुला माहिती आहे का? तुला माहिती? हां सर्च केली तरी आहे ना, असे दाखवाय बी नाही. आज भीम भरायचा ते एकच आहे घाटतंय. एकला बास सगळा वास सुटल पण बास एकला. कोणती गाडी गेली? आईची. इंस्टाग्राम वाले घालते त्यामुळे मी गुन्हा घेते. मित्रांनो तुम्ही बी टॅग उचलू. कॉलअप रे, कॉलअप उचला उचला. जाऊ दे आता, काय म्हणणं नाही, बघू घरातच. खोलली नवीन बघा. तर रोहिणीची पण गेली काही दिवसा, एक महिना झाला गेली. तर वंडीनं नवीन खोलली आणि नव्यानं सुरुवात केली. वंडीचे किती झालेत फॉलोअर्स आता? 7,000 झालेत परत 15 दिवसात. आईचे तर काय लय फास्ट वाढते ना, असं माझं म्हणणं आहे. की आईची पब्लिक लय डेंजर आहे. नवीन आयडीतून जरी रील सोडली का तर 3-4 लाखाच्या बाहेरच व्हिडिओ जातोय. हा का सकाळी आयडी गेली म्हणून आई रडत होती. हो बोलाय बी नाही बघ ना कोणालाच. काय मी मगापासून बोलतोय काय झालंय काय नाही, काय हुकलं का काय? हुकचूक झाली असली तरी नाही असं करावं बाय. कोणी बी ज्याने हे केली त्याने महागारी वापस द्यावा, असं नाही करायला पाहिजे. गोरगरीब आहे तर लेकरं बाळाची माय आहे.
लेकरं बाळाची. हा, नाहीतर अरे नाही ती येते बर का परत, पण इंस्टाग्राम वाल्यांना दिले का तर येते परत, म्हणजे ते बंद पडलीत काही दिवसासाठी. होय. येते परत. पण हे आता हे तर कसं आहे, आता ही बोला बी नाही कुणाला, काय रडली सकाळी, आता काय रडायला बी लागली. म्हणते डबल खोलू म्हणली नवीन आयडी, काय त्याला. काय करावं. करणं पटापटा खाल्ल्यावानी. हे पितळम भया करणं पटापटा. अय काय बघतोस पोरा पोरा, कसं वांबळून गेले. आई गेली दुकानाला, पाणी आलं ते. अरे ते आज काहीतरी आहे ना म्हणे सण. ड्रामच केवढा आहे बघा ते. 100-200 फिर त्याच्या अंगावर पप्पा. फिर त्याने वाळू वाळूच हात, म्हणजे तेव्हा का वडू वडूच हात वाळले पाहिजे त्याचे. पाणी बघा ना ते. आमची बकेट भरत नाही. तो आपल्याला नसतं उरकलं. 100 चक्रा नंबर आला असता पळण्या पळण्यात आपला. पळण्यात नंबर आला असता. खरं बसत नाही त्याच्यात. बघ ना कसा झाकी हाणायला त्यो वर्गा उभा राहून. होय संगीत. चला आपलं बसाव ह्याच्यावर, कोणाला काय ते बघा. आहा एकच नंबर. पप्पा त्यामध्ये नका टाकू, इकडं टाका कुठं बी, पण त्यामध्ये नका टाकू. नालीमध्ये साचत आहे ते, नालीत साचतंय हो. तू म्हणलास की ती रूम माझी घे ना. हा कुठे गेला असतास. झोपेली ग माय. संगीत 8 वर 1 0 टाका तेवढे दी. बरं 2 0.
हा मग वागा हे जे 8 आहेत का ते डिलीट मारेन दोन्ही फायली मधून. छाके आण नको. आपला गडी काय काम करतो माय गडी. पप्पा चहा करायला पप्पा दूध नाही ना. नाही दूध. कधी बघितलं का तुम्ही टोपल्यानं म्हणजे टोपल्यानं भरत असतील तुमच्या का आमच्या बकेटीने भरते. कितना भया बोळ पडले तर सिमेंट नाही बघ पण ती खडी काय ती वाळू ना झालं. तर आजचा ब्लॉग संगीत भयाचा आज संपत आहे का नाही संगीत भया. भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये.